नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर आपल्याकडे लेटर हेड असेल किंवा आपण जे काही मॅटर टाईप केलेलं असेल आणि त्या मॅटरला बॅकग्राऊंडला आपल्याला वॉटरमार्क टाकायचा असेल आणि तो आपल्या इन्स्टिट्यूटचा असेल किंवा आपल्या क्लासेसचा असेल किंवा शाळा महाविद्यालयाचा असेल, तर तो वॉटरमार्क आपल्याला आपल्या लेटर हेड किंवा इतर जे काही टेक्स्ट आपण टाईप करणार आहे तर त्याच्या बॅकग्राऊंडला जर टाकायचा असेल तर तो नेमका कसा टाकायचा तर ते बघूया आपण. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्या चॅनलचं एक लेटर हेड आहे, आपण बनवलेलं आहे वर्ड मध्ये. आता आपल्याला या ठिकाणी बॅकग्राऊंडला एक आपल्या चॅनलचा जो लोगो आहे तर तोच आपल्याला या ठिकाणी या पेजवर बॅकग्राऊंडला टाकायचा आहे. तर यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पेज लेआउटच्या ऑप्शनवर जायचं आहे. बघा वरच्या रिबनला पेज लेआउट दिसतंय आपल्याला. या ठिकाणी हे जे पेज लेआउट आहे याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वॉटरमार्कचं ऑप्शन आहे आपल्याकडे. बघा या ठिकाणी वॉटरमार्कचं ऑप्शन आहे, तर याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही सॅम्पल वॉटरमार्क दिलेले आहे आणि या ठिकाणी हे जे कस्टम वॉटरमार्क, बघा या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी कस्टम वॉटरमार्क. तर त्याला आपल्याला कस्टम वॉटरमार्कला आपल्याला क्लिक करायचंय. मित्रांनो, याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा पॉपअप बॉक्स ओपन होईल. बघा या ठिकाणी आता या ठिकाणी सुरुवातीला ऑप्शन आहे नो वॉटरमार्क आणि दुसरा आहे पिक्चर वॉटरमार्क. तर या ठिकाणी आपल्याला पिक्चर आपला ऍड करता येईल. तर यासाठी आपल्याला हा आपल्या चॅनलचा जो लोगो आहे तर तो या ठिकाणी ऍड करायचा आहे. म्हणून आपण हे सेकंड नंबरचा ऑप्शन आहे पिक्चर वॉटरमार्क, तर याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट पिक्चर या ठिकाणाहून पिक्चर सिलेक्ट करता येईल आणि सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी जे ॲटोचं ऑप्शन आहे तर अगोदर ते पण बघूया आपण. बघा या ठिकाणी पिक्चर आपण सिलेक्ट करूया मित्रांनो. या ठिकाणाहून याला क्लिक करूया आणि आपल्याकडे चॅनलचा लोगो आहे आपण या ठिकाणी ठेवलेला, याला क्लिक करूया आणि आता हे जे इन्सर्टचं ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर आता आपण या ठिकाणी खालच्या साईडला एक अप्लायचा ऑप्शन आहे, तर या अप्लायला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर आता हा बॉक्स आपण क्लोज करूया. तर आपल्याला दिसून येईल बघा या ठिकाणी थोडं पेज मिनिमाइज करूया म्हणजे आपल्याला दिसण्यास सोपं जाईल. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा लोगो तर आलेला आहे बॅकग्राऊंडला, परंतु त्याची साईज खूप मोठी आहे आणि तो जास्त डार्क आपल्याला दिसून येईल. बघा या ठिकाणी झूम केल्यानंतर दिसून येईल आपल्याला तो जो लोगो आहे तो जास्त डार्क दिसत आहे आणि साईज खूप मोठी झालेली आपल्याला दिसून येईल. तर याची साईज कमी कशी करायची आणि त्यानंतर त्याचा जो कलर आहे तो ब्लर कसा करायचा तर ते आपण या ठिकाणी बघूया. तर यासाठी मित्रांनो आपल्याला कंट्रोल झेड दाबून पूर्ववत यायचं आहे. कंट्रोल झेड दाबल्यानंतर आपण अगोदरच्या पेजवर येऊया. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत हे जे पेज लेआउट मधील जे वॉटरमार्क आहे याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे जे कस्टम वॉटरमार्क आहे याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर जी सेम प्रोसेस आहे की पिक्चर वॉटरमार्क हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे आणि इथून सिलेक्ट पिक्चर म्हणजे हा लोगो आपल्याला या ठिकाणी ऍड करायचा आहे. तर करूया आपण ऍड. बघा मित्रांनो, या ठिकाणी आता पिक्चर आपण ऍड केलेला आहे, परंतु आता ही पुढची जी सेटिंग आहे खूप महत्वाची सेटिंग आहे आणि या सेटिंग मध्ये आपण चेंजेस केल्यानंतर आपल्याला पुढे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे जे ॲटोचं ऑप्शन आहे या ऑप्शनला क्लिक करून खाली जायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी जो लोगो आहे तर त्याची साईज या ठिकाणी किती % पाहिजे तर ते आपल्याला ठरवता येईल. आपण या ठिकाणी 100% ठेवूया, कारण मागचा जो ॲटो
च जे ऑप्शन होतं त्याला क्लिक केल्यानंतर तो खूप मोठा दिसत होता, म्हणून आपण 100% याला सिलेक्ट करूया. त्याला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे वॉश आउटचा ऑप्शन आहे, तर याला जर आपण टिक केल्यानंतर जो लोगो दिसणार आहे आपला, तर तो आपला लोगो ब्लर दिसणार आहे, म्हणजे तो डार्क दिसणार नाही. जेणेकरून जे काही रीडर आहे किंवा वाचक असणार आहे, आपण जे काही मॅटर याच्यावर टाईप करणार आहोत, तर ते जर डार्क लोगो असेल तर त्यांना वाचण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून आपण काय करूया, तो जो लोगो आहे तो ब्लर करूया. यासाठी या ठिकाणी हे जे वॉश आउटचं जे ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अप्लायचा ऑप्शन आहे, तर याला आता अप्लाय करूया. आणि अप्लाय केल्यानंतर हा बॉक्स जो आहे आता याला आपण क्लोज करूया. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसून येईल बरोबर सेंट्रलला हा लोगो आलेला आहे आणि तो एकदम वॉश आउट किंवा ब्लर दिसत आहे आपल्याला. या ठिकाणी मी आपल्याला झूम करून दाखवतो. बघा या ठिकाणी हा जो लोगो दिसत आहे तो बरोबर सेंट्रलला आलेला आहे आपला वॉटरमार्क आणि ब्लर दिसत आहे. त्यामुळे इतर जे काही वाचक आपण जे काही टाईप केलेलं मॅटर असणार आहे या लेटर हेडवर, तर ते वाचत असताना इतरांना कोणतीही अडचण येणार नाही. बघा आपण याला मिनिमाइज केल्यानंतर या ठिकाणी मिनिमाइज करूया पेजला, म्हणजे आपल्याला बघा मित्रांनो अशा प्रकारचा हा वॉटरमार्कचा लोगो आपण बॅकग्राऊंडला या ठिकाणी टाकलेला आहे. आणि मित्रांनो या लोगोमुळे आपलं जे लेटर आहे ते अतिशय अट्रॅक्टिव्ह, शानदार आणि सुंदर दिसत आहे. म्हणून आपल्या लेटर हेड असेल किंवा जे काही मॅटर आपण टाईप केलेलं असेल आणि त्या मॅटरवर आपल्याला वॉटरमार्क म्हणून बॅकग्राऊंडला जर आपल्या इन्स्टिट्यूटचा लोगो जर वॉटरमार्क म्हणून टाकायचा आहे, तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला तो निश्चित या ठिकाणी ऍड करता येईल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.